सवत पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने जिथे 12 चेंडू आणि 23 धावेचं अजूनही समीकरण असणार आहे। गोलंदाज सज्ज, गोलंदाजी ट्रॅक वरती आणि अभि अजूनही लढतोय आपल्या संघासाठी। यावेळी फुल टॉस चेंडू आहे, तो देखील डीप होणारा चेंडू होता। चांगली गोलंदाजी, हे देखील एक अस्त्र असतं गोलंदाजाकडे। अगदी फुल टॉस चेंडू आहे, इथे इंचेस आणि सेंटीमीटरचा हा खेळ आता शिल्लक आहे, कारण हा चेंडू अगदी डीप झाला नसता, प्रचंड उंची त्यांनी ठेवली असती तर नो बॉल घोषित करण्यात आला असता, नो बॉल मिळाला असता, त्यावरती पुढचा चेंडू ऑफ हिट मिळाला असता, पण हा चांगला चेंडू होता आला। अगदी हल्लीच्या काळामध्ये आपण बघतोय ना, ह्या चेंडूला भरपूर प्रसिद्धी मिळते, भरपूर गोलंदाज ह्या चेंडूची वारंवार प्रॅक्टिस करतात, सराव करतात, पण तो एक्झिक्यूट करणं कठीण आहे, ते देखील करून दाखवले गोलंदाजाने। प्रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती, पहिला बॉल चांगला हाताळला, पण समोर देखील आव्हान तेवढंच तेवढंच मोठं असणार आहे, कारण समोर अभि मते सारखा खेळाडू आहे, ज्या खेळाडूंनी 4 चेंडू 4 चौकाराचा विक्रम देखील केला। आता संपूर्ण संघाची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे। पुढचा बॉल स्वीप करण्याचा इथे देखील प्रयत्न केला होता, अगदी ऑफसाईडचा चेंडू, पंचांकडे लाऊड अपील केल्या जाते, स्क्वेअर लेग पंचांकडे अपील केल्या जाते सातत्याने। बघा क्रिकेटमध्ये आपण जेव्हा कॉट बिहाइंड द विकेटची अपील करतो ती प्रथमतः मुख्य पंचांकडे केली जाते, आणि जर मुख्य पंचांना डाऊट असेल तर मुख्य पंच स्क्वेअर लेग पंचांची विचार करतात, विनिमय करतात, त्यानंतर डिसिजन देतात, कारण हा क्रिकेटचा नियम आहे मित्रांनो। आपल्याला जर कॉट बिहाइंड द विकेटची अपील करायची असेल तर आपण मुख्य पंचांकडेच करावी। डॉट बॉल येतोय, महत्वाचा काय तर प्रितेशनी अजून एक डॉट बॉल टाकलाय मॅच मध्ये ना, अगदी ट्विस्ट येते पुन्हा एकदा। यावेळी देखील फुल टॉस चेंडू आहे, पण यावेळी चूक होत नाहीये, चेंडू हवेमध्ये असणार आहे, झेलची शक्यता स्क्वेअर लेग वरती, आणि इथे देखील चूक नाहीये, मॅचची गोल्डन विकेट। मॅच मध्ये या कमबॅकची आवश्यकता होती, तो कमबॅक आलाय। अभि मते, हे वादळ, जे वादळ या मैदानावरती होतं ते वादळ इथे शांत करण्यात आलंय, तो देखील फुल टॉस चेंडू वरती शांत झालाय, आणि येस मॅचची गोल्डन विकेट मिळते, अभि मते होतोय बाद। सो मच नुकतंच आपण छावा चित्रपट पाहिला, त्यात एक सुमधुर शेर आपण पाहिलात ना, की मन के माने हार हो तो हार, मन के माने जीत हो तो जीत, जो बिना लढे माने हार उन पे है धिक्कार। पण इथे हार मानत नाहीयेत, बॉलर्स हार मानत नाहीयेत। पहिल्या षटकामध्ये 18 आले, पण त्यानंतर हा कमबॅक आपण पाहिला। स्वतःवरती आत्मविश्वास ठेवा, स्वतःवरती विश्वास ठेवा, आणि त्यानंतर बघा काय होत आहे, आणि तसाच काहीतरी प्रयत्न आता प्रितेश देखील करतोय। बॅक टू बॅक डॉट, त्यानंतर थोडंसं दडपण आणि विकेटचं पतन। पुढचा बॉल, यावेळी देखील बॅट फक्त आणि फक्त अगदी घडाईच्या काट्यासारखं, बॅट आणि बॅटर दोन्ही फक्त गिरकी खाल्ली, गिरकंती गिरकी खाल्ली आहे, होत काही नाहीये। अजून एक डॉट बॉल येतोय, प्रितेश काय गोलंदाजी करतोय स्लॉक षटकामध्ये, ते देखील अशा सिच्युएशन मध्ये 12-23 समीकरण असताना काय गोलंदाजी केली, अप्रतिम गोलंदाजी। 4 सलगचे चेंडू निर्धाव, त्यात अभिमतेची विकेट, वॉड बॉलिंग। 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक असणार आहे। पुढचा बॉल पुन्हा एकदा अजून एक डॉट बॉल आलाय, महत्वाचं काय तर अजून एक वाईडी यॉर्करचा प्रयत्न केला, तो देखील यशस्वी ठरवलाय, आणि खूप चांगली गोलंदाजी करत असताना प्रितेश, वॉट अ बॉलिंग। सलगचे 5 चेंडू निर्धाव देखील आलेत। या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती देखील गोलंदाज होता, पण आता इथे स्पर्धेमधली बीपीएलच्या सीझन 2 मधलं पहिलं मेडन षटक पाहायला मिळतंय का आपल्याला। प्रितेश गोलंदाजी ट्रॅक वरती, शेवटचा बॉल, आणि यस हा देखील चेंडू डॉट टाकलाय, पंचांकडे लाऊड अपील केली जाते। षटक क्रमांक 3, त्या 3ऱ्या षटकामध्ये एकही धाव आलेली नाहीये। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवायच्या आहेत, आणि अभिवादन नक्की स्वीकारायचं। प्रितेश काय गोलंदाजी केली आहे, षटक क्रमांक 3 हे मेडन